पुन्हा श्वास हळूहळू आत हळुवारपणे रिलीज. दोन्ही हात छातीजवळ समोर नमस्कार मुद्रेत घेऊन या प्रार्थनेने सुरुवात करूयात. बॅक आपली स्ट्रेट आहे. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ॐ सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हातांची उंजळ उघडायची आहे. आपल्या उंजळीकडे बघायचंय आणि ही प्रार्थना म्हणायची आहे. कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तु गोविंदा प्रभाते करदर्शनम्. ओम शांत शांत शांती. हेच हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आणि हळुवारपणे डोळे उघडायचे. व्हेरी नाईस. आज काही स्पेशल प्रॅक्टिसेस करूयात. आज ज्या प्रॅक्टिसेस मी तुम्हाला शिकवणार आहे, या दोन्ही यामध्ये म्हणजे तुमचं ओव्ह्युलेशनची जी फेज आहे आणि इम्प्लांटेशनची जी फेज आहे, त्यामध्ये तुम्हाला फिजिकली आणि त्याचबरोबर मेंटली देखील स्थिर राहायला शिकवणार आहे. आता तुम्ही बघितलं असेल, स्टार्टिंगला आपण तुमचं पूर्ण बॉडी प्रिपरेशन आपण स्टार्टिंगच्या वीकमध्ये फोकस केलेलं. त्यानंतर आपण स्पेशली आता ज्या प्रॅक्टिसेस होत्या त्या फर्टिलिटीला बूस्ट करणाऱ्या प्रॅक्टिसेस मागच्या वीकमध्ये बघितल्या. या वीकमध्ये आपण स्टार्ट करतो आहोत इम्प्लांटेशन आणि ओव्ह्युलेशन फोकस्ड प्रॅक्टिसेस. आता इम्प्लांटेशन आणि ओव्ह्युलेशन ज्यावेळेस आपण म्हणतो, त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते, तर आपल्या बॉडीला स्थिर राहणं. ज्यावेळेस तुमची बॉडी, तुमचं माइंड स्थिर असतं, त्यावेळेस तुमचं जे एग रप्चर होतंय, ते फर्टिलायझेशन होतंय त्याचं, त्यानंतर ते अटॅच होतंय तुमच्या गर्भाला. ही सगळ्या प्रोसेसमध्ये जर तुमचं वूम्ब म्हणजे गर्भाशय जर स्टेबल असेल, तर ही प्रोसेस किती स्मूथली होऊ शकते, हे तुम्ही कल्पना करू शकता. मग ही स्टेबिलिटी फक्त विचारांनी येणार नाहीये, ही स्टेबिलिटी आपल्याला प्रॅक्टिस करून येणार आहे. सो आज आपण या स्टेबिलिटीसाठी प्रॅक्टिस करायची. आज जितकं तुम्हाला पूर्ण वेळ फोकस्ड राहता येईल तितका प्रयत्न करायचा आहे. असं का? कारण आपलं मनाची जी स्थिती आहे ती आहेच की
मंकी माइंड, आपलं मन कुठेही भटकू शकतं. आपल्याला फक्त हा अवेअरनेस असणं गरजेचं आहे, की मी त्या मनाला पुन्हा एकदा या स्थितीमध्ये घेऊन येणार. सगळ्यात आधी आपण ज्या ठिकाणी बसलोय त्याच ठिकाणी शांत बसून घ्यायचंय. आज मिक्स असणार आहे. काही वेळ आपण जाप करणार आहोत, मंत्र जाप करणार आहोत आणि मग काही प्रॅक्टिसेस बघणार आहोत, ज्या खूप इम्पोर्टंट आहेत. सो स्टार्टिंगला आपल्याला शांत सुखासनात बसून घ्यायचे. दोन्ही हात गुडघ्यांवर आहेत, डोळे बंद आहेत, पाठ सरळ आहे. मनाला स्थिर करणारा जो मंत्र असतो, तो सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात जवळचा, तो म्हणजे आपला ओमकार. या ओमकारला आपण 11 वेळा उच्चार करायचा आहे. सो तुम्ही श्वास आत घ्यायचा आहे आणि श्वास बाहेर सोडताना आपल्याला या ओमचा उच्चार करायचा आहे. आता जितका हळू श्वास बाहेर जाईल, तितका दीर्घ तुमचा ओमकार होणार आहे. फोकस करायचा आहे दोन्ही भुवयांच्या मध्ये, थर्ड आय सेंटरवर. दीर्घ श्वास आत, दीर्घ श्वास बाहेर. श्वास आत, अ, 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 हळू-हळू ओंकारचं उच्चारण थांबवायचं.
फोकस आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्येच राहील. या शांततेवर, या स्टेबिलिटीवर फोकस करा. हळुवारपणे डोळे उघडायचे. आता आपण आपल्या बरोबर ब्रेस्टच्या खाली, जिथे तुम्हाला तुमच्या छातीचा पिंजरा फील होतोय, तिथे होल्ड करायचे दोन्ही हातांनी. नाही, साइडवेज होल्ड करायचं. आपण आपल्या शरीराला कसं पकडतो, त्या प्रकारे होल्ड करायचं छातीच्या खाली. साइडवेज अश्विनी. येस. आता तुम्हाला ब्रेस्टच्या बरोबर खाली जिथे हाडांचा पिंजरा फील होतोय, तिथे होल्ड करा. कुठे त्या रिबकेजच्या 4 हे फील होतायत. आपला अंगठा मागच्या बाजूला आहे, 4 फिंगर्स म्हणजे उरलेली 4 बोटं पुढच्या बाजूला आहेत. सो बरोबर हात आपण ठेवलेला आहे. आता आपण काय करणार, डोळे बंद करणार. पूर्ण फोकस आपल्या या श्वासावर घेऊन येणार आणि जसा तुम्ही श्वास आत घ्याल, तुम्हाला जाणवेल तुमची छाती एक्सपॅन्ड होते. तुमचा हा हाडांचा पिंजरा एक्सपॅन्ड होतोय. आणि तुमचे कोपर हळू-हळू साइडवेज मागच्या बाजूला जाताय. आणि श्वास सोडत हळू-हळू पुन्हा एकदा कॉन्ट्रॅक्शन. पुन्हा एल्बो बॅक टू नॉर्मल. सुरुवात करूयात. श्वास घेत छातीला एक्सपॅन्ड करायचंय. हा छातीचा पिंजरा साइडवेज तुम्हाला ओपन होताना जाणवणार आहे, फील होणार आहे. मागे शोल्डर ब्लेड्स जॉईन होणार आहेत. आणि श्वास सोडत हळूहळू रिलॅक्स. कॉन्ट्रॅक्ट. श्वास घेत पुन्हा एकदा छाती एक्सपॅन्ड. श्वास सोडत हळूहळू रिलॅक्स. श्वास घेत पुन्हा हळूहळू छाती एक्सपॅन्ड. एक्सपॅन्शन कसं असतं अश्विनी? हळूहळू आपले हात पण मागे जाणार, छातीला स्पेस क्रिएट होतोय. येस, एल्बो तुमचे मागे ढकलले जाणार आणि आपोआप. आणि हळूहळू पुन्हा एकदा एल्बो पुढे येणार आहेत, जिथे नॉर्मली होते. आणि छाती कॉन्ट्रॅक्ट होते, म्हणजे आकुंचन पावते. पुन्हा श्वास घेत आपलं पूर्ण छातीच्या हाडांचा पिंजरा जो आहे, रिबकेज जे आहे, ते ओपन होतंय साइडवेज. श्वास सोडत हळूहळू रिलॅक्स. व्हेरी नाईस जागृती. अजून दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास घेत छातीच्या पिंजऱ्याला फील करा. त्याची काय मूव्हमेंट आहे, काय हालचाल होते. गच्च दाबून नाही ठेवायचंय, हलका हात ठेवायचा आहे तिथे. हळूहळू रिलॅक्स. पुन्हा श्वास घेत छातीला एक्सपॅन्ड करायचंय. हळूहळू रिलॅक्स. येस, गुड जॉब. सगळेजण छान करताय. अश्विनी, अजून छातीला एक्सपॅन्ड करायचंय. हातांच्या मूव्हमेंटने ते कळणार आहे. हात तुमचे हळूहळू मागे जाणार आहे, शोल्डर ब्लेड्स मागे एकत्र होणार आहे ज्यावेळेस आपण एक्सपॅन्ड करणार आहे.
सो कोपर मागे घेऊन जा. हलके हलके. येस. बघा छातीला स्पेस क्रिएट होतोय अजून. आणि श्वास सोडत हळुवारपणे रिलॅक्स. आता कोपर आपले बॅक टू नॉर्मल. करेक्ट. पुन्हा श्वास घेत पूर्ण छातीला ओपन करायचंय. व्हेरी गुड. आणि श्वास सोडत रिलॅक्स.